सर्वमङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मूर्ती पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उषेंदुराची घंटी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय कामना पूर्ती जय देव रत्नाखचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुंटी न पुरे चरणी घागरिया शरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर पणिवर वंदना सरशोंड वक्र तुंड त्रिनयना वारी जन्म मरणा देवारी हारी पडलो आता संकट नेवारी जय देवी जय मदरी शर्वरी शर्वरे तारक संजीवनी जय देव माता गुजरायचे नाही काही समळे परंतु न बोले काही सारी शर्वरे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दाशा होसी निज भक्ता क्लेशापासून कोण पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय महिषासुरमदनी ओ दैत्यासुरमदनी शर्वरी शर्वरे तारक संजीवनी जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो बैसली सिंहासनी प्रतिपदे पासूनी घट स्थापना करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवरे रक्षक ठेवून बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य करजती न महिमा वर्णूतीचा हो द्वितीयेच्या दिवशी मिती 64 योगिनी हो सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी गणपती उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो तृतीयेच्या दिवशी अंबे शृंगार मांडला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका प्रहासी माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो पंचमीच्या दिवशी व्रत उपांग ललिता हो आनंदे प्रेमले आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी जोग मागता प्रसन्न झाली लक्ता फळा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावरी हो उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती उभी पाहिली जगजननी गणपती न महिमा वर्णोतीचा हो नवमीच्या दिवशी नव दिवसाचे पारणी हो सप्तशती हो षडष्टांगे नैवेद्यासी अर्पिले भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त द्वारेले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती मुंबई शुंभारी राक्षसा कीर्ती मारसी रणी हो विप्ररामदास अश्वय विजयदास धरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गणपती न महिमा वर्णोतीचा हो बोलंबे की जय आई सप्तशृंगी माते की जय कर्पूर गौरम करुणावतारम
चढे अलिंगण आनंद पूजन भावे ओवाळी नमरे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मन्त्रेण पूजात्मना वा प्रकृतिस्वरा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। उदयोस्तु काली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय। मेळा महिला शक्तीचा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत आहे। मान्यवरांनी मंचासमोरील आपली जी आसनाची व्यवस्था केलेली आहे कृपया आपण महिला मेळाव्याला उपस्थित त्या आसनावर आपण स्थानापन्न व्हावं। सर्व प्रतिमांचे पूजन इथे मान्यवरांच्या हस्ते होते। इथे समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। ज्या बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आपण नवरात्रीचा हा महोत्सव गेल्या प्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करेन की इथे आपण उभे राहू नका, आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कृपया आपण स्थानापन्न व्हावं। मैदानावर माझे जे बंधू ज्या भगिनी उभ्या आहेत त्यांना मी विनंती करते की मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते। सातत्याने इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम माझ्या महिला भगिनींनी सादर केलेले आहेत आणि या कार्यक्रमाअंतर्गत समाजातील प्रत्येक क्षेत्रातल्या महिलेने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून स्वतःच्या शक्तीचा परिचय या प्रसाद बापू हिरे मित्रमंडळ या सर्वांची ही जी मनीषा आहे की स्त्रियांची याची मला पूर्ण खात्री आहे। या कार्यक्रमाच्या महिला ही तेव्हाच शक्तिमान होऊ शकते जेव्हा तिच्या आजूबाजूचे घटक तिला प्रतिसाद देणारे ठरतील। आजूबाजूचे घटक जर प्रतिसाद देणारे नसतील तर एकटी महिला ही काहीही अशा प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं सामाजिक उपक्रमांचं नियोजन होणं आयोजन होणं ही काळाची गरज आहे। आज नवरात्रीच्या या पावन आणि मंगल सोहळ्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी इथे आपली उपस्थिती दर्शविलेली आहे। आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। तिथी थोडा अवधी त्यांना उपस्थित होण्यासाठी लागणार आहे तर कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजातील वेगवेगळ्या एवढी सोपी गोष्ट निश्चितच नाही आहे। काम कुठलंही असो कार्य कुठलंही असो ते कार्य करीत असताना तुम्हा आम्हा प्रत्येकालाच आव्हानंही येतच असतात आणि आव्हानं नसतील तर ते आयुष्य कसलं। आणि मला सांगताना विशेष अभिमान इथे यास्थित असलेल्या पुरस्कारार्थी ज्या आहेत त्या माझ्या सगळ्या भगिनी आपल्या याच मातीतून उमटवत आहेत। ही निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे असं मला वाटतं। मंचावरील प्रत्येक पुरस्कारार्थीचं मनपूर्वक अभिनंदन करून मी मंचावरील आदरणीय
मान्यवरांना विनंती करीन की आज आपण त्यांचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार ही त्यांना शाबासकीची थाप तर आहेच, पण शिवाय त्यांच्यावरची जबाबदारी सुद्धा इथून पुढे वाढणार आहे एवढं मात्र निश्चित. आपल्यासमोर ज्या पुरस्कारार्थी इथे अमृताताई पवार या मगाशी आपल्यामध्ये उपस्थित होत्या, पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना इथून जावं लागलं. पण आदरणीय अमृताताई पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन मी इथे करू इच्छिते. समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया या आपल्या सर्वांसाठी आदर्शवत ठरत असल्या तरी सुद्धा त्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना पद्धतीने लीलया पेललेली आहेत. त्या आव्हानांचं कौतुक किंवा त्यांच्या यशाचं कौतुक इथे व्हायलाच हवं. पुरस्कारार्थींमध्ये मी आता माझ्या ज्या भगिनींना इथे पाचारण करणार आहे त्या आहेत माननीय डॉक्टर प्राजक्ता बस्ते. आदरणीय ताईंना मी विनंती करीन की आपण उभं राहून एकदा सर्वांना आपण नमस्कार केला तर आपली ओळख सगळ्यांना होईल. अर्थात आपण साऊंड म्युझिक बंद, कारण प्रत्येक भगिनी मंचावर बसलेली प्रत्येक पुरस्कारार्थी अशी आहे की जिने स्वतःच्या नावासाठी कधी कामच केलेलं नाहीये. तिने फक्त समाजासाठी आणि स्त्री शक्तीला खऱ्या अर्थाने जागृत करण्यासाठी काम केलेलं आहे. आदरणीय प्राजक्ताताईंचा परिचय इथे देताना मला खूप आनंद यासाठी वाटतोय की कुटुंबापुरतं स्वतःचं काम त्यांनी मर्यादित न ठेवता समाजाचं आणि खऱ्या अर्थाने लोककल्याणाचं काम त्यांनी हाती घेतलं. माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छिते, मंचावरील माझ्या भगिनींना सुद्धा मी हे सांगू इच्छिते की आपल्याला सगळ्यांनाच कुटुंबाचा अनुभव असतो, परिवाराचा अनुभव असतो. अहो, कुटुंबाच्या सदस्यांची मनं जिंकता जिंकता संपूर्ण आयुष्य आम्ही पणाला लावतो. पण माझ्या या मंचावरील पुरस्कारार्थी बहिणींचं मला यासाठी कौतुक वाटतंय की कुटुंबाचं नव्हे, फक्त कुटुंबाचं नव्हे तर समाजाचं मन या सगळ्यांनी जिंकलंय आणि म्हणूनच या सगळ्या जणी मंचावर इथे उपस्थित आहे हे मला गौरवाने सांगावंसं वाटतंय. आदरणीय प्राजक्त नाशिक येथे गोदावरी नदीच्या संवर्धन करण्यात त्यांनी मोलाचं योगदान स्वतःचं दिलेलं आहे. त्याशिवाय गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम करून स्वतःचं एक वेगळं नाव तिथे नोंदवलंय. त्यांच्या या कामाची अगदी मुंबईमध्ये सुद्धा नोंद घेतली गेलेली आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील नद्यांचं संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने 75 वर्षासाठी सुरू केलेल्या चला जाऊ वाचवू या नदीला या अभियानावर सुद्धा त्या काम करीत आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि मला वाटतं की उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुठल्याही माता भगिनीला मिळालेला पुरस्कार हा समाजाला मिळालेला पुरस्कार आहे, राष्ट्राला मिळालेला पुरस्कार आहे असं मी मानते. माननीय डॉक्टर प्राजक्ताताईंना मी विनंती करेन की आपल्या या कार्याची प्रेरणा आम्ही सुद्धा घ्यावी. कुठेतरी माता भगवतीने आम्हाला सुद्धा तशी सद्बुद्धी द्यावी आणि समाजाच्या लोककल्याणार्थ आम्ही सुद्धा काहीतरी पाऊल उचलावं. अर्थात या संपूर्ण कार्यक्रमामागचा उद्देशच तो आहे. आदरणीय सौ गीतांजली ताईंना मी विनंती करेन की आपण माननीय डॉक्टर प्राजक्ताताई बस्ते यांचा यथोचित सत्कार, यथोचित गौरव या ठिकाणी करावा. या ठिकाणी आपण इंदिरारत्न पुरस्कार देऊन माननीय डॉक्टर प्राजक्ताताई बस्ते यांना पुरस्कृत करत आहोत. खूप खूप अभिनंदन. आणि हा क्राऊन खऱ्या अर्थाने मंचावरील माझ्या या पुरस्कृत बहिणींनाच शोभणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. यथोचित गौरव आपण त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव इथे करतोय.
मला वाटतं असा क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात यावा असं ध्येय प्रत्येकच आम्हा असतं. कारण आमच्या कार्याची समाजाने घेतलेली नाव जे आहे ते जाहीर करताना किंवा तुम्हा सर्वांना सांगताना मला विशेष आनंद यासाठी होतोय की या पुढच्या पुरस्कारार्थी ज्या आहेत त्या आपल्याच मालेगावच्या मातीत वाढलेल्या आहेत, इथेच खेळलेल्या आहेत, इथेच बागडलेल्या आहेत, इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत आणि लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यातल्या आणि मला इथून दिसतंय की त्यांच्या चेहऱ्यावरही तो माहेरी आल्याचा आनंद कुठेतरी आलाय. तर पुढच्या पुरस्कारार्थी आहेत माननीय सौभाग्यवती संगीता योगेश चव्हाण. तिथे वाटलेली ही मुलगी आज 7 समुद्र पार पलीकडे जाते आणि फक्त स्वतःच्या सौंदर्याचाच नव्हे तर स्वतःच्या बुद्धीचा सुद्धा तिथे एक वेगळा देखावा दाखवून येते. याचा आम्हा मालेगावकरांना निश्चितच खूप गौरव. 21 वर्षापासून त्या न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या संस्थेत त्या जॉईंट सेक्रेटरी म्हणून सुद्धा कामकाज पाहतात. भूगोल विभाग प्रमुख म्हणून संस्थेचे कामकाज सुद्धा त्या पाहतात. भारती विद्यापीठाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळवून देण्यामागे आदरणीय संगीताताई चव्हाण यांचे फार मोठे योगदान आहे आणि फार मोठे मार्गदर्शन सुद्धा. सध्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑटोबायोग्राफीसाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी एक टीम काम करते त्या समितीमध्ये सुद्धा त्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. स्कॉलरशिपसाठी सुद्धा त्या अनेक विद्यार्थिनींना प्रवृत्त करतात आणि त्या विद्यार्थिनींमध्ये स्पर्धात्मक परीक्षेचं बीज यासाठी त्या निर्माण करतात किंवा अंकुरवतात की कुठेतरी समाजातल्या प्रत्येक मोठ्या हुद्द्यावर मुलगी असावी असा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. माइलस्टोन पेजंट मिसेस इंडिया इंटरनॅशनल पुरस्कार ज्याचा मी मघाशी उल्लेख केला. फक्त सौंदर्य तर भगवंताने माता भगवतीने त्यांना दिलेलंच आहे, पण बुद्धीचं सौंदर्य सुद्धा जे अलौकिक आहे ते त्या 7 समुद्रापलीकडे दाखवून आलेले आहेत. स्वराज्य परिवाराचा 2019चा समाजभूषण पुरस्कार सुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024 ऑलवेज हेल्पिंग हँड या फाउंडेशनतर्फे प्राप्त झाला आहे. सुप्रीम मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनतर्फे शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार 2023 त्यांना प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्यासाठी विविध संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण आदरणीय संगीताताई आजच्या पुरस्काराचं एक वेगळेपण असं आहे की आज माहेरहून मिळालेला हा पुरस्कार आहे. कारण कसं असतं, जगाने भलेही आपल्याला कितीही पुरस्कार देवतो, पण जर आपल्या कुटुंबाने आपल्याला पुरस्कार दिला नाही तर कुठेतरी निश्चितच प्रत्येक स्त्रीला चुकल्यासारखं वाटतं. तर आदरणीय संगीताताईंना आजचा पुरस्कार हा आयुष्यभरासाठी एक अनमोल ठेवा आहे असं मला वाटतं. आज माहेराने दिलेला हा पुरस्कार आयुष्यभराची एक आठवण म्हणून निश्चितच जपून ठेवाल याची मला पूर्ण खात्री वाटते. आदरणीय सौभाग्यवती गीतांजली ताईंनाच मी विनंती करेन की आपण आपल्या माहेर वशडीचा सत्कार. आदरणीय योगेश चव्हाण सर आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचावर यावं. आदरणीय बापूसाहेबांना मी विनंती करेन की आपण आदरणीय श्री योगेश चव्हाण साहेबांचा सुद्धा यथोचित गौरव करावा. 2 अतिशय वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ह्या व्यक्ती आज माहेरून मिळालेला सत्कार संगीताताई आयुष्यभर जपून ठेवा. आणि आज आमच्यासाठी सुद्धा खूपच आनंदाचा क्षण आहे की आज आम्ही आमच्या बहिणीचा सत्कार करतोय.
मंचावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद. मी प्रथम प्रसाद बापू सर, तुम्ही आम्हाला इतक्या वर्षांनी लक्षात ठेवून इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आभारी आहे. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की 2008मध्ये माझी आणि बापूंची ओळख झाली. त्यांचे ऋणानुबंध माझ्या वडिलांशी, बाळासाहेब मगर यांच्याशी बऱ्याच वर्षांपासून आहेत. परंतु हे ऋणानुबंध पुढे चालू ठेवणे, वेळोवेळी मला माझ्या महाविद्यालयाच्या कामामध्ये मदत करणे, मार्गदर्शन करणे आणि अतिशय काळजीनं विचारपूस करण्याचं काम त्यांनी इतक्या वर्षात माझ्याशी केलेलं आहे. आणि त्यामुळे आज त्यांनी मला इथे जेव्हा बोलावलं तेव्हा मी ते टाळू शकले नाही. काही कितीही व्यस्तता असल्या तरी ह्या कार्यक्रमाला जायचं हे आज मी ठरवलेलं होतं. तर बापू, त्यासाठी मनापासून आभार. आय ओ यू दिस recognition and acknowledgement from your side and your family. अँड सेकंडली, माझं जे काम आहे ते गोदावरी नदीवर आहे. गोदावरीची किंवा नद्यांची स्वच्छता राखणं, नद्यांचं स्वास्थ्य नीट ठेवणं हा एक माझ्या PhD मधला अभ्यास होता आणि त्याच्या अनुसरूनच मी नाशिकमध्ये काम करते. आणि येताना आज मी गिरणा नदी खूप वर्षांनी पाहिली आणि माझ्या मुलीला म्हटलं की मालेगावला गिरणा नदी पाहणं आणि आज पाऊस पडणं हा ह्याच्यापेक्षा सुंदर योग आपल्याला कुठलाच नाही आहे, मालेगावात पाऊस पाहणं. तर बापू, थँक यू सो मच फॉर शोईंग मी दिस रेन्स टुडे. नॉनदलेस दे हॅव क्रिएटेड अ व्हेरी गुड ॲटमॉस्फिअर फॉर द इव्हनिंग ऑल्सो. अँड गिरणा नदीवर जर आपल्याला कधी काही काम करायची इच्छा असेल तर माय कॉन्ट्रीब्युशन इज ऑलवेज देअर अँड आय विल बी मोर दॅन हॅपी टू वर्क फॉर रिवर गिरणा ओव्हर हिअर इन द सिटी ऑफ मालेगाव. थँक्स वन्स अगेन फॉर इन्व्हायटिंग मी अँड फेलिसिटेटिंग मी अँड ब्लेसिंग मी, एनकरेजिंग मी टू डू ऑल माय वर्क. थँक्यू. हा खूप मोठा योग आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. यानंतर पुढच्या ज्या पुरस्कारार्थी आहेत, माननीय डॉक्टर मनीषा कापडणीस. पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा त्यांनी जे केलं आहे त्यामध्ये त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे स्त्रियांचे मानसिक आजार आणि शारीरिक आजार दोन्ही त्या अतिशय व्यवस्थित स्त्रीला, त्या पेशंटला खऱ्या अर्थाने सबल करतात. बरी सर्जरी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या अनेक सेवांमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. डॉक्टर मनीषा या समाजाप्रती संवेदनशील असून त्या महिलांचे आरोग्य आणि त्यांची प्रकृती याविषयीच्या ज्या समस्या असतात त्यांचं निवारण त्या करत असतात. आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण कुटुंबाची काळजी घेतो, समाजाची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घेत नाही. त्यामुळे परमेश्वराने मला वाटतं डॉक्टर मनीषाताईंसारख्या व्यक्ती या भूतलावावर निर्माण केल्या असाव्यात. सध्या नाशिक येथे त्या वंध्यत्व निवारक तज्ज्ञ म्हणून काम करतात आणि तिथे त्यांचं अतिशय अतिसज्ज असं हॉस्पिटलसुद्धा आहे. रुग्णसेवा हीच त्यांनी ईश्वर सेवा मानलेली आहे, हाच त्यांचा धर्म आहे. मी आदरणीय प्रांजलीताईंना विनंती करेन की त्यांनी आदरणीय डॉक्टर मनीषाताईंना पुरस्कृत करावं. यामध्ये आपण त्यांना सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्हसुद्धा देतोय. यथोचित गौरव आपण आजच्या दिवशी त्यांचा करतोय. स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक दुखण्यावरचं औषध शोधणाऱ्या त्या आरोग्यदूतच म्हणेन मी त्यांना. तर खऱ्या अर्थाने आणि त्यांचा विशेष गौरव करतो. आदरणीय जान्हवीताई, पावसामुळे आपल्याला बसता येत नाहीये. मी माझ्या माता भगिनी आणि बंधूंना दिलगिरी व्यक्त करते इथे या ठिकाणी.
पण माझ्या माता भगिनींना सवय आहे, आपण वाईटातून सुद्धा चांगलं काहीतरी निर्माण करतो. हेमांगिनी बाळासाहेब पाटील. यानंतर पुढचे पुरस्कारार्थी आहेत हेमांगीताई पाटील. 1999 ते 2000 या कालावधीत लेक्चरर म्हणून होत्या. DYPSC परीक्षेमार्फत 2001 साली प्रथम महिला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून. पुरस्कारार्थींचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. सन्मानपत्र स्मृतिचिन्ह 2006-07 मध्ये प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अकोला महानगरपालिकेतर्फे स्त्रीरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. नमस्कार आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. सर्वात प्रथम मी सावित्रीताई फुले यांना वंदन करते आणि तिच्यासाठी 4 ओळी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. जगणे माझे तुझ्यामुळे एरवी फक्त श्वास होता, जगणे माझे तुझ्यामुळे एरवी फक्त श्वास होता, अंधारातून खेचले मदतीने सावित्री तुझाचा हात होता, सावित्री तुझा हात होता. जर सावित्री नसतील तर आज आपण बाहेर आले नसतो आणि आज आपण ह्या ठिकाणी. त्याकरिता सर्वात प्रथम ती माझ्यासाठी सरस्वती, तीच माझ्यासाठी दुर्गा आणि तीच माझ्यासाठी सर्व आहे. त्यामुळे सर्वात प्रथम मी माझ्या सावित्रीला वंदन करते आणि इथे जेवढेही सावित्री उभे आहेत त्यांना मी मनापासून अभिनंदन देखील करते. आणि ज्या पॉलिटेक्निक जेव्हा माझे इंजिनिअरिंग कंप्लीट झालं, मी इलेक्ट्रॉनिक्स आहे, मी लेक्चरर होते 1-1.5-2 वर्ष. परंतु जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी जॉब असावा म्हणून पॉलिटेक्निकला मी यांच्याकडे इंटरव्ह्यू द्यायला गेली. आम्ही सुदैवाने त्या ठिकाणी जागा भरलेल्या होत्या आणि मला जो काही 6 महिन्याचा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये मी MPSCची तयारी केली. त्यामुळे त्यांची तयारी करत असताना मला परत DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यामधून कॉल आला आणि या ठिकाणी लेक्चरशिप स्टार्ट केली. आणि MPSC दिल्यानंतर साधारणतः पहिल्या अटेम्प्टमध्येच मी असिस्टंट RTO म्हणून नियुक्ती झाली माझी आणि मी महाराष्ट्रातील पहिला RTO म्हणून स्थापित केला. आज मला सांगताना अभिमानी वाटतो कारण मी एका प्रोफेसरचीच मुलगी आहे आणि एका शिक्षिकेचीच मुलगी आहे. माझे वडील ह्या ठिकाणी होते, सर्वांना परिचित आहे. KM देवरे फिजिक्सचे HOD होते MSG कॉलेजला आणि मला खूप अभिमान वाटतो की वडिलांनी दिलेले संस्कार आज मी महाराष्ट्राच्या कमिशनर ऑफिसमध्ये काम करताना मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. ते देखील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपल होते. तसं बघितलं तर प्रसाद बापू साहेबांनी आमची खूप जुने संबंध आहेत माझ्या वडिलांपासूनच्या. त्यामुळे जेव्हा त्यांनी मला कॉल केला त्यांना मला नाही म्हणता आलं नाही कारण मी मुंबईत या ठिकाणी आहे. सध्या माझी पोस्टिंग ठाणे या ठिकाणी RTO म्हणून आहे, सध्या कार्यरत आहे. परंतु त्यांना मी नाही म्हणू शकली नाही आणि आताही त्यांना त्यासाठीच विनंती केली. मला खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारायची इच्छा होती पण इतका सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे की पाऊस देखील त्या पावसाने हजेरी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी लावली आणि त्यामुळे धन्यवाद देते मी निसर्गाला की ह्या सुंदर कार्यक्रमाला अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हजेरी लावलेली आहे आणि त्यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद देते की इथपर्यंत त्यांनी खेचून आणलं आणि पुरस्कार दिला. तसे बघितलं तर पुरस्कार मला खूप मिळाले नाही परंतु मालेगावने आपल्या लोकांकडून मिळालेला पुरस्कार हा विशेष महत्त्व देतो. त्यामुळे त्यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद देते आणि अशीच प्रगती त्यांची हो आणि पुढच्या वर्षी अजून पुरस्कारांची संख्या वाढो. आज त्यांनी छोटंसं इतकंसं या ठिकाणी रोपटं लावलेलं आहे. मी म्हणेन की बी टाकलेलं आहे. आज पावसाने ते लावायला त्यांनी एक हजेरी पण लावलेली आहे आणि ह्या इंडियाच्या रोपटाचं लवकर वटवृक्ष हो आणि आज आम्ही पुरस्कार स्वीकारला नंतर त्यांनी पुरस्कार देण्यासाठी बोलावं ही मी त्यांना विनंती करेल या ठिकाणी. आणि धन्यवाद. तुम्ही 2 शब्द माझे अगदी मनापासून ऐकून घेतले. गप्पा तर मारायचे आहे पण वेळही नाही आणि आपल्याला वातावरण पण असं हे नाही. फक्त जाता जाता एवढंच म्हणेल मी सर्व महिलांच्या बाबतीत की आव्हानांना हसत हसत पेलावं
दुःखांना वळसा घालून पुढे चालावं आणि वादळाशी हात मिळवताना आपणही एक वादळ व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता भगिनींना विनंती करेल की त्यांनी आपल्या या गौरव ज्यांचा करतोय त्या आपल्या भगिनींचं टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावं. अनेक प्रकल्प अंजलीताईंनी आपल्या हाती घेतलेले आहेत. यामध्ये UGC शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र राज्य, पर्यावरण आणि मला फार आनंदाने आता इथे माझा ऊर भरून आलाय की आमचे आदरणीय बापूसाहेबांनी हात लावून त्यांना जो आहे तो असं मी म्हणेन. हाच तो सोन्याचा क्षण की ज्यासाठी माझ्या माता भगिनींनी आपलं कर्तृत्व जे आहे ते निष्ठेने केलेलं आहे. अनेक शोधनिबंध सुद्धा आदरणीय अंजलीताईंचे प्रकाशित झालेले आहेत. संशोधन आणि पर्यावरण पूरक उपक्रमांसाठी त्यांनी विविध संस्थांशी सामंजस्य करार केलेले आहेत. नैसर्गिक आरोग्य निरोगी ठेवण्याचं कार्य त्या करतायत. परफॉर्मन्सेस इथे दिलेले आहेत आणि स्वतःच्या अंगभूत कलांना इथे यामध्ये त्यानंतर सुनीता परदेशी, सुषमा शेवाळे, रजनी आहिरे, ज्योत्स्ना काकळीच, सुरेखा शुक्ला, आशा ठोंबरे, अंजली शेवाळे, सारिका साळुंखे, कविता पाटील, काव्या खैरनार. रत्नींना मी विनंती करेन की आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आदरणीय गीतांजलीताईंना मी विनंती करेन की आपण त्यांना पारितोषिक. यानंतर बेस्ट गरबा पेयर यामध्ये आहे साक्षी, सुरेखा शुक्ला. इथे उपस्थित असेल तर कृपया मंचावर यावं. राधिका भामरे, संगीताताई या कॅटेगरीमध्ये रिया भामरे, चंचल. बेस्ट गरबा पेअरमध्ये या बक्षीसपात्र विद्यार्थी साक्षी मरसळे, जयश्री मरसळे, अंजलीताई पाटील. तर अतिशय छान बक्षीस आहे जेणेकरून प्रदूषणही होणार नाही आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. ऐकायला हे बक्षीस मिळालंय रिया भामरे आणि चंचल मेटकरी. यानंतर चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची ती मालक झाली आहे. तर चेतकाप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये वेगाने प्रगती होत आदरणीय बापूसाहेबांना मी विनंती करेन आणि बहिणीसाहेबांना विनंती करेन की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते तिला चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ते बक्षीस आपण द्यायचं आहे. आदरणीय सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या बक्षीसपात्र विद्यार्थिनीचं कौतुक करायचं आहे. इलेक्ट्रिक स्कूटी तिला मिळाली आहे, स्कूटर ते मिळालं इलेक्ट्रिक. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करणं अतिशय आनंद होतोय सगळ्यांना. कारण तिने ज्या मेहनतीने इथे नृत्य सादर केलेलं होतं त्या नृत्याला
त्या नृत्याचं सगळ्यांनीच कौतुक बघताय बरं का बाळा आता. तर आणि जर वेळ मिळाला तर मंचावरच्या प्रत्येकाला तुला डबल सीट न्यायचं आहे त्याच्या याच्यावर. खूप खूप अभिनंदन. मेहनतीने तिने इथे जो तिचा परफॉर्मन्स प्रेझेंट केलेला होता, सादर केलेला होता, त्या मेहनतीचं फळ तिला मिळालं. कलेची आवड तिला आधीपासूनच आहे आणि या कलेमुळेच ती आज बक्षीस पात्र ठरलेली आहे. आज अतिशय गौरव वाटतं हे सांगताना की या अशा गुणी विद्यार्थिनींना ही अशी छान छान बक्षिसं मिळाली आहेत. तर अतिशय उत्साहाने जल्लोषाने साजरा झालेला आहे आणि या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या प्रत्येक माता भगिनीने अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग स्वतःचा नोंदवलेला आहे. सारिका खेळणार मिक्सर म्हणजे मिक्सरच्या भाज्या ज्या आहेत ते चविष्ट लागत नाही अशी घरातल्यांची तक्रार असते. तर संस्कृती जपण्याचं काम ज्योत्स्नाताईंना शाळेत जायची घाई असते. नोकरी करणारी जी स्त्री असते तिची तारेवरची कसरत असते स्वयंपाक करणं. त्यामुळे आदरणीय बापूसाहेबांनी ती काळजी घेतली आहे. ज्योत्स्नाताईचा स्वयंपाक लवकर व्हावे उपस्थित असतील त्या सर्वांना मी विनंती करते की जर इथे उपस्थित असाल तर कृपया मंचावर या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. रजनी आहिरे, ज्योत्स्ना कापडीताई मगाशी येऊन गेले. धनश्री शुक्ला, मनीषा आहिरे, अंजली पवार, वैशाली महाजन, सुरेखा शुक्ला, आशा ठोंबरे, अंजली शेवाळे, सारिका साळुंके, कविता पाटील, काव्या खेळणार, रत्ना शिरसाट, अंजली कायस्थे, मोनाली जाधव. तिचं बक्षीस कृपया उत्तेजनार्थ मध्ये कृपया टाळ्यांचा गजर हवा. ही चिमुरडी बक्षिसासाठी आपल्या समोर उभी आहे. छान बेटा, खूप खूप कौतुक तुझं. व्यक्त करताय आदरणीय अंजलीताई. हॅलो, नमस्कार. निसर्ग देवतेला नमस्कार करून त्यांना नमन करून आजच्या कार्यक्रमासाठीचे माझं मनोगत, माझं व्यक्तिगत माझं मनोगत जे आहे ते मी आज इथं व्यक्त करायला उभी आहे. सर्व महिलांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी आज मालेगावमध्ये एक अत्यंत सुंदर उपक्रम गेले 5-6 दिवस चालू आहे. या उपक्रमाची जी प्रेरणास्थानं आहेत ते माझे आजोबा डॉक्टर बळीरामजी हिरे, त्यानंतर माझ्या आजी माननीय श्रीमती इंदिराताई हिरे, त्यानंतर माझे मामा प्रसाद हिरे, मामी, माझं सगळं कुटुंब आहे आज इथं माझ्यासोबत. मगाशी बऱ्याच जणांनी असं म्हटलं की मालेगावातनं आलेले असल्यामुळं आपला कौटुंबिक सोहळा आहे किंवा आपल्या गावामध्ये माहेरात येऊन आपला सगळा सन्मान होतो आहे. तर माझा खरोखरच होतो आहे, कारण माझं हे माहेरच आहे, माझं घर आहे हे सगळं. आणि मला प्रचंड आनंद होतो आहे की माझे आई वडील, माझं सगळं कुटुंब ह्या मालेगावातलंच आहे. मला एक आठवण सांगावीशी इथे नक्की वाटते. माझे आजोबा जे आहेत बळीराम हिरे, ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला ते कोल्हापूरला सर्किट हाऊसला आमच्याकडे यायचे. मी कोल्हापूरला राहते आणि कोल्हापूरला ते सर्किट हाऊसला आले की पहिल्यांदा निरोप द्यायचे की विद्यापीठामध्ये तिथं आमचे जावई बापू आहेत, त्यांना बोलवून घ्या. तर माझे वडील, आम्ही लहान होतो त्यावेळेला, मग आम्हाला गाडी यायची. त्या काळात विद्यापीठात फोन येणं हे सुद्धा खूप मोठं होतं, कारण तिथं फोन पण असत नव्हते कोणाच्या घरात. आणि पूर्ण विद्यापीठभर ती बातमी पसरायची की यांचे सासरे मुलं आलेले आहेत आणि हे सगळे निघालेत तिकडं वगैरे.
तर मला असं म्हणायचं की आपल्या कुटुंबाने जेव्हा आपली आठवण काढली, आपल्या कुटुंब जेव्हा आपले जवळचे लोक आठवण काढतात, त्यावेळेला आपला खूप नावलौकिक वाढतो. आपल्याला मी जे काही काम करते कोल्हापुरात ते खचित मालेगावात बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे की मी नेमकं कोल्हापूरमध्ये काय करते. परंतु मामांच्यामुळे आज रोजी मला इथं तुमच्यासमोर येण्याची ही संधी उपलब्ध झाली आणि मी काय करते किंवा मी कोण आहे ही ओळख तुम्हाला झाली आणि मला तुमची झाली. त्यामुळे आपण कुठल्या कुटुंबात जन्म घेतो, आपल्यावरती काय संस्कार झालेत हे खूप खरोखरच आपलं लक असतं, भाग्य असतं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आज मला तीच आज इथे जाणवते की आपण ज्या कुटुंबातून आलो आहे त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी, मी खूप लहान असूनसुद्धा माझा जो काही आज इतका मोठा सन्मान ह्या स्टेजवरती आज केलेला आहे तर तो मी कधीच विसरणार नाही. खूप पुरस्कार मिळतात. मगाशी पण काही जणांनी सांगितलं की आपल्या आयुष्यात आपण काही काही करत राहतो आणि खूप सन्मान मिळतात, पुरस्कार मिळत राहतात, पण आपल्या घरच्यांनी केलेला शाबासकीची जी थाप असते आपल्या पाठीवर दिलेली ती खूप मोठी असते. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन इथून पुढं अजून मला बरंच काम करायचं आहे. माहीत नाही मी मालेगावमध्ये ते काम करू शकेन किंवा नाही. माझा विषय पण बऱ्याच जणांना कळत नाही की मी काय करत असते, परंतु विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम मी निश्चित करते आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचं जबाबदारी माझ्यावरती आहे असं मला नेहमी वाटतं. आणि हा वारसा मी नेहमी इथून पुढं असा अखंड चालू ठेवीन ही ग्वाही मी आज सगळ्यांना नक्कीच देऊ शकते. मला जे काही शिदोरी मिळालेली आहे संस्कारांची, ती संस्कारांची शिदोरी मी इथल्या माझ्या पुढच्या पिढ्यांना नक्कीच देत राहील आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करीन एवढं मी नक्की सांगते. आणि माझा जो काही आज सन्मान इथं सर्वांनी केलेला आहे, मला इथं एक गोष्ट परत खूप सांगावीशी वाटते की मी पण एक प्राध्यापक आहे, मी पण कॉलेजमध्ये काम करते. जेव्हा आपल्याकडे एखादा कार्यक्रम करण्याची जबाबदारी असते तर आपण खूप दिवस आधी त्याच्यासाठी राबत असतो. हे स्टेज असेल, फोन करणे, निमंत्रितांना बोलवणे, हे खुर्च्या असेल, मंडप असेल, साऊंड असेल, लाईट असेल, खूप खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि त्या प्रत्येक गोष्ट मस्त व्यवस्थित वेळच्या वेळेला सगळं होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याची खूप मोठी जबाबदारी असते. आणि आज इथं ज्यांची सगळ्यांची जी काही तारांबळ चालू आहे ती बघून मला स्वतःच्या कॉलेजमधले माझे सगळे इव्हेंट आठवत आहेत की आमची कशी पळापळ होते जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कोणीतरी येत असतं आणि आम्हाला कार्यक्रम घ्यायचा असतो. तर मला आज सगळ्यात जास्त ह्यांचं कौतुक करायचं आहे सगळ्यांचं की त्यांनी एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून सुद्धा हा इतका सक्सेसफुल आणि सुंदर कार्यक्रम आणि सोहळा आज पार पडलेला आहे. त्यांची खरोखर कौतुक केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. त्यांच्या हिंमतीला आपण दाद दिली पाहिजे आज खरोखर. आणि खरोखर तुमचं सगळ्यांचे आभार आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्रसाद बापू हिरे आणि माननीय गीतांजली हिरे यांनी केलेल्या सत्काराबद्दल मी आभार व्यक्त करते. एवढी चांगली व्यवस्था इथे सगळ्या लोकांनी, तुमच्या टीमने जी केली आहे डिसिप्लिन वे, फक्त पावसामुळे जरा अडचण झाली, बट अदरवाईज प्रोग्राम खूपच सुंदर आणि डिसिप्लिन वेने केलेला आहे. दॅट इज सच अ ग्रेट थिंग. मी स्वतः धुळे इथून शिक्षण घेतलेलं आहे, अमळनेर आणि धुळे, आणि त्यानंतर पुण्यात एज्युकेशन BE ME PhD हे सगळं केलेलं आहे. माझं जे काम आहे गेल्या 20 वर्षातलं ते म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटी कोलॅबरेशन्स याच्यासाठी मी काम केलेलं आहे आणि जवळजवळ 3000 मुलांना फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास सहन करायला लागतो याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे. तर मला वाटतं मी माझे 2 शब्द इथेच थांबवते म्हणजे प्रोग्राम लवकरात लवकर पूर्ण करता येईल. थँक्यू. त्यानंतर आपण एक विशेष असं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ स्मिता पाटील मॅडम या आहे आणि मॅडम काकाणी कन्या विद्यालय यामध्ये सहशिक्षिकेचं सुंदर असं मॅडमांचं आवाज आहे. जणू काही त्यांच्या मुखामध्ये सरस्वतीच बसते
तर मॅडमांचा सत्कार या ठिकाणी कुसुम हिरे मॅडम यांना मी विनंती करते की आपण त्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. हाच खरा स्त्री शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा महामेळावा आहे. तुमची मैत्रीण तुम्हाला बोलवत आहे. दोघीही बाळ मैत्रिणी आहेत, क्लासमेट. आणि नेहमी एखाद्या कॉम्पिटिशनला वादविवाद स्पर्धेला आम्ही दोघी सोबत असायचो आणि नेहमी स्मिता जिंकत असायची. आजही स्मिता जिंकलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिताने अतिशय सुंदर केलेलं आहे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण निघालोय, वळतोय, पण मी सर्व माता भगिनींना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हावं, कारण तुमच्यासोबत मलाही भेटवस्तू घरी घेऊन जायची आहे. आणि मला वाटतं निसर्ग आपल्या त्याच संयमाची परीक्षा पाहतोय असं मला वाटतं. आणि त्या परीक्षेत आपण सगळेजण उत्तीर्ण होणार आहोत खात्री. तर गेल्या 4-5 दिवसापासून हा नवशक्तीचा नवदुर्गांचा जो निर्माण केलेला आहे त्या आदरणीय प्रसाद बापू साहेब, त्यांचं मित्रमंडळ मालेगाव, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. आम्ही सर्व माता भगिनी आपल्या सहृदय ऋणी आहोत आणि मला वाटतं आम्हाला शेवटपर्यंत या ऋणामध्ये अहोरात्र अविरतपणे विविध समित्यांमध्ये काम करणारी, कार्यरत असणारी सगळी सगळे जे बंधू आहेत, भगिनी आहेत, या सगळ्यांचा सुद्धा मी आभार मानते. त्याचसोबत इथे इंदिरा रत्न पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कारार्थींचं सुद्धा सहृदय अभिनंदन करते. आणि शिवाय विविध स्पर्धांमध्ये, लोककला प्रदर्शनांमध्ये सुद्धा ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे, छान काम करून कलागुण प्रदर्शित करून जी तसंच इथे जो मंच आहे तुम्हाला दिसतोय, इतका भव्य मंच आणि ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली आहे त्या सगळ्या विभागातल्या काम करणाऱ्या बंधूंचं, त्या सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी आभार मानते. शिवाय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी महत्वाची भूमिका तिने कुरेशी भैया जे आहेत ते नेहमीच असतात माझ्या कार्यक्रमांना, तर कुरेशी भैयांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. या वर्षीच्या पद्धतीने ज्या जल्लोषाने, ज्या उत्साहाने आपण इथे सहभाग नोंदवलाय, यापेक्षा दुप्पट सहभाग निश्चितच आपण पुढच्या वर्षी सुद्धा, कारण हा फक्त उत्साहाचा किंवा जल्लोषाचा कार्यक्रम नाहीये, तर हा तुमच्या माझ्यातल्या कलागुणांचा, क्षमतांचा विकास घडवून आणणारा कार्यक्रम आहे. तर इथे खाली बसलेली माझी प्रत्येक भगिनी पुढच्या वर्षी या मंचावर बक्षीस घेण्यासाठी येईल. या पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून निर्माण करूयात, राबवूयात आणि कुटुंबाबरोबर, स्वतःबरोबर समाजाचा सुद्धा उद्धार करूयात असं मला वाटतं. धन्यवाद. या कार्यक्रमाचा समारोप आपण विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, भूषोनी मज द्यावे पसाय दान, प्राणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जा, विश्वस्त धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते राहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलवे जे अर्णव,
जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्ट विजये होवावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसा भारत माता की. मंचावरील सर्व